लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं मांडलेलं विधेयक काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरोधामुळे नामंजूर झालं। याचा शनिवारी अंबरनाथमध्ये शिवसेनेनं निषेध केलाय। अंबरनाथमधील शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस विरोधात निदर्शनं केली। महिला आरक्षणाच्या विधेयकावर विरोधात मतदान केल्यानं महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आल्याची टीका यावेळी करण्यात आली। तसंच काँग्रेसनं महिलांचे पंख छाटल्याची टीकाही महिला नगरसेवकांनी केली। यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेविका नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाचं करायचं काय? आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार काल जे लोकसभेमध्ये 33% महिलांसाठी आरक्षण देण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये देण्यासाठी जे विधेयक आणलं होतं, त्या विधेयकाला काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी विरोध केला। त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही अंबरनाथ महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा करत आहोत। काँग्रेस पक्षाचा निषेध असो। एकीकडे आपण बोलतो की महिलांना समानतेचा हक्क दिला पाहिजे, सर्व बाबतीत महिलांना आघाडीवर असल्या पाहिजेत, आणि दुसरीकडे महिलांना हे 33% आरक्षण देण्यासाठी विरोध करतायत। तर यातून एकच गोष्ट निदर्शनास येते की काँग्रेस आणि मित्र पक्ष हे या विधेयकाला विरोध करत नसून महिलांच्या स्वातंत्र्याला विरोध करत आहे। आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आमचे मार्गदर्शक डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि या विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महिला आघाडीने इथे निषेध मोर्चा काढला आहे। अशा या काँग्रेस आणि मित्र पक्षांचा आम्ही इथे जाहीर निषेध करत आहोत।